नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत आपल्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये. कालच आपण बोललो होतो की एक्सप्लोजन एक वेटिंग आहे मार्केटमध्ये, कारण बीसीबी थेरी काल जी आहे ना आपल्याला बघायला मिळाली ती बऱ्याच दिवसानंतर. तर प्राइस बघा, प्राइसने काल एक्झॅक्टली सेम तसं केलं की काल आपण या रेंज दिल्या होत्या, येलो लाईन्स दिल्या होत्या काल बेसिकली. तर मार्केटमध्ये बघा की पहिली जी कॅन्डल आहे 30 मिनिटाची ती बघा किती मोठी बनलेली, म्हणजे मागची फक्त अर्धा तासामध्ये मार्केटने कालचं जवळपास ऑल म्हणजे 50% मुवमेंट फक्त 15 मिनिटांमध्ये किंवा 30 मिनिटांमध्ये क्रिएट म्हणजे पास ऑन गेलेलं. तर मार्केटमध्ये बघा आज मार्केट बँक निफ्टी खूप जास्त अग्रेसिव्हली वर थांबलेली आहे. आणि आजचा जो आपला एसीएल म्हणतो, तर एसीएल वन ऑफ द या हायएस्ट लेवलच्या आसपास आहे. तर जनरली मार्केटमध्ये एक्सपेक्टेशन हे आहे की बँक निफ्टी आणखीही वर जाऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं सांगायचं काय माहिती आहे का, की ह्या ज्या थेअरी आहेत खूप प्रॉपरली वर्कआउट करतात. फक्त आपण काय करतो, इन्स्टिट्यूशनला ट्रॅक करतो की त्या लोकांनी पोझिशन्स कुठे बनवलेले आहेत, कोणत्या एरियामध्ये लोक इंटरेस्टेड आहेत. बाकी दुसरं वेगळं काही नाही. वी वॅप वगैरे बाकीच्या 2-3 कन्सेप्ट यूज करून हे सर्व गोष्टी येतात. एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं की याच्यामध्ये ट्रेड कसं करायचं हे खूप महत्वाचं आहे. कारण पहिल्या हाफमध्ये काय झालं होतं, पहिल्या 5-10 मिनिटं की मार्केट कालच्या लो एरियाच्या पण खाली ओपन झालं होतं. पण मार्केटमध्ये काय बघायला मिळत होतं की कॉल ऑप्शन्स आणि पुट ऑप्शन्स मध्ये म्हणावं तसं जे म्हणतो ना मिरर इमेज तशा बनत नव्हते. त्याच्या बेसिसवर मला कळलं होतं की मार्केट लवकर एका साईडला रिॲक्ट नाही करणार, पण मार्केटने आपल्या साईडने फेवरमध्ये ऍक्ट करायला स्टार्ट केलं विदिन 15 मिनिट्समध्ये. जर तुम्ही 15 मिनिटांमध्ये बघाल तर पहिल्या 15 मिनिटांमध्ये, एकच मिनिट, आज 19 तारीख, पहिल्या 15 मिनिटांमध्ये मार्केटने तो एरिया ब्रेक करून वर आला होता. म्हणजे काय की मार्केट जरी खाली गॅपडाऊन ओपन झालं होतं कालच्या रेंजपेक्षा, तरी सुद्धा आपल्या रेंजच्या खाली ओपन झालं तरी सुद्धा मार्केटने पहिल्या 15 मिनिटांमध्ये ते सेलिंग प्रेशर पूर्णपणे ऍक्वायर केलं. ऑप्शनच्या चेनमध्ये सर्व गोष्टी क्लिअर होत्या की मार्केटला नक्की जायचं कोणत्या साईडला, पण तो जी क्लॅरिटी आहे मार्केटमध्ये 15-20 मिनिटाच्या नंतर आली. कारण एक नेहमी लक्षात घ्या की ऑप्शन्स मध्ये काम करताना तुम्हाला फक्त प्राइस ऍक्शन नाही, तुम्हाला ऑप्शनचा डेटा पण दोन्ही एका लाईन मध्ये काम करताना दिसला पाहिजे, तरच तुम्हाला त्यामध्ये प्रॉपर एंट्री प्रॉपर प्रॉफिट होऊ शकतो. ऍट द सेम टाइम तुम्ही ऑप्शन्सला आणि फ्युचर्सला पण बघत चला. सगळ्यात महत्वाचं काय की उद्यासाठी ट्रेड करताना काय बघायला पाहिजे. उद्यासाठी बघा, जनरली आपण एक ग्रीन लाईन उद्यासाठी दिलेली आहे. तर ग्रीन लाईनचं महत्व काय आहे की हा जो पॉइंट आहे या पॉइंट मध्ये बघा की मार्केट उद्या या पॉइंटच्या वर बाईंग असणार आहे. मॅक्झिमम जी तुम्ही बुलिश जायचं असेल तुम्हाला, तर या पॉइंटच्या वर मार्केट बुलिश जाईल. तर हा एरिया मागच्या फ्रायडेचा होता. आपण त्याची अगेन ओपेसिटी कमी करून टाकूया, काही प्रॉब्लेम नाहीये. मार्केट या पॉइंटच्या वर उद्या बुलिश असणार आहे. जर मी डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं, डेली टाइम फ्रेम मध्ये आज बँक निफ्टीने एक स्ट्रॉंग मुवमेंट दिलेली आहे. ठीक आहे. आणि मागच्या 3 ते 4 दिवसाच्या ओपन म्हणजे या रेजिस्टन्स लेवलच्या मार्केट अजून वर क्लोज झालेले आहेत. आता जर एक गोष्ट समजून घ्याल तर मार्केटमध्ये निफ्टीमध्ये बघावं तसं मोमेंटम होल्ड नाहीये, पण तरी सुद्धा मार्केटमध्ये जर आपण 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर कालच्या येल्लो लाईन्स इथे होत्या आणि मार्केट खाली ओपन झालं होतं निफ्टी, पण मार्केटने विदिन 15 मिनिट्स मध्ये ही रॅली अगेन अपसाईडला हे केली. जर तुम्ही 5 मिनिटांमध्ये बघाल तर एक खूप मोठी ग्रीन कॅन्डल बनली होती, जी मागच्या 2-3 कॅन्डल ऑक्युपाय करत होती. दिसतंय 1-2-3, एकच ग्रीन कॅन्डलने पूर्णपणे डाऊट क्लिअर केला की मार्केटला वर जायचं होतं, कारण मार्केट इमिजिएटली त्या रिजनच्या वर आला. आता हा रिजन जो आहे मी प्रत्येक टाइम फ्रेम नुसार या लाईन लावून ठेवलेल्या आहेत, पण जनरली हा जो रिजन आहे 22,870 आहे. तर 22,870 बघा कुठे येते, 22,870 इथे आहे, बरोबर ना. दिसतंय एकदम एकाच कॅन्डलनी ब्रेक केलंय. इथंच तुमचं क्लिअर झालं होतं की मार्केट खाली पडायला तयारच नाही. इथे पण एक एंट्री करू शकते जर तुम्ही रिस्क टेकर आहात, तर अदरवाईज तर मार्केटमध्ये नंतर इथे या पॉईंटला एंट्री होत्या. आता एक लक्षात घ्या की उद्यासाठी काय महत्वाचं आहे. उद्यासाठी हे महत्वाचं आहे की मार्केट अगेन व्हीसीपीच्या कन्सेप्टच्या आसपास आहे. निफ्टी बँक निफ्टी पूर्णपणे ऑपोजिट ट्रेड करते, लक्षात घ्या. कारण आज बँक निफ्टी बघा तर बँक निफ्टी 500 पॉईंट वर आहे आणि निफ्टी जवळपास फ्लॅट आहे. कालच्या क्लोजिंगच्या आसपासच आज जवळपास क्लोज झालेलं आहे, इव्हन खाली क्लोज झालेले. त्यामुळे एक लक्षात घ्या की बघा याच्यामध्ये जी एसीपी येते ही लो लाईनच्या आसपास येते, आणि हेच जर तुम्ही बँक निफ्टीमध्ये बघाल तर एसीपी हाय लाईनच्या वर जवळपास येते. त्यामुळे उद्या मे बी कन्फ्युजनसाठी असू शकतो, पण मला असं वाटत नाही की उद्या कन्फ्युजनसाठी असेल. पॉसिबली दोन्ही ऑपोजिट चालतं, त्याच्यामुळे मला थोडंसं वाटतंय की जर तुम्ही बुलिश असाल तर बँक निफ्टी करायला पाहिजे, बेरिश असाल तर निफ्टी करायला पाहिजे. सिम्पल क्लिअर. कारण डेली टाइम फ्रेम मध्ये पण निफ्टी बघा तर डेली टाइम फ्रेम मध्ये निफ्टीमध्ये हे अपसाइड सेलिंग प्रेशर दिसतंच आहे आणखी सुद्धा. तर मार्केट आता सुद्धा खाली जायला तयार नाही, पण ते वर पण जात नाही. तर बघूया काय होतंय. आता उद्यापासून आपण एक याच्यामध्ये उद्या काय होते बघूया. अदरवाईज आपण याच्यानंतर तुम्हाला एक येल्लो लाईनचं लॉजिक सांगायला स्टार्ट करू की येल्लो लाईन कोणत्या पॉईंटला आणि कोणत्या पॉईंटच्या वर तुम्ही अग्रेसिव्ह बुलिश आणि अग्रेसिव्ह बेरिश होऊ शकता. कारण आता हा जो सेटअप बनलेला आहे हा येल्लो लाईन साठी एकदम प्रॉपर आहे की मार्केट एक एक्सप्लोजन साठी तयार होते, पण त्या लेवल्स आणि त्या लाईन्स काढणं खूप महत्वाचं. ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये महत्वाचं हे आहे की उद्यासाठी तुम्हाला कोणत्या लेवल्स आहेत, त्या लेवल्स ऑलरेडी मी सांगितलेल्या तुम्हाला. ऑलरेडी तुम्ही जर दररोज व्हिडिओ बघत असेल, तुम्हाला वेगळं नवीन काय सांगायची गरज नाहीये. मार्केट या पॉईंटच्या वर बँक निफ्टी उद्या बुलिश असणार आहे. हा जो रेंज आहे तो नो ट्रेड झोन आहे.
मार्केट या पॉईंटच्या खाली तुम्ही सेलिंग करायला स्टार्ट करू शकता. हा लो ब्रेक होण्याची वाट बघायची गरज नाहीये. बँक निफ्टीमध्ये बघूया आपण. बँक निफ्टीमध्ये हा जो हाय पॉईंट आहे, हाय पॉईंटच्या मार्केट वर बुलिश असणार आहे. इथे हा जो रेंज आहे नो ट्रेड झोन आहे, या पॉईंटच्या खाली मार्केट बेरिश असणार आहे, पण बँक निफ्टी वाटत नाही उद्या बेरिश आहे. जनरली जर उद्याचं सांगायला म्हटलं तर बँक निफ्टी फ्लॅट ओपनिंग असं वाटतंय मला. जनरली फ्लॅट किंवा गॅप अप ओपन होईल, गॅप डाऊनची अपेक्षा नाहीये. फ्लॅट किंवा गॅप अप एक्सपेक्टेशन ही आहे बँक निफ्टीमध्ये, आणि निफ्टी अगेन फ्लॅट और डाऊन साइड ओपन होऊ शकतो. पण जनरली दोघंही जे इंडेक्सेस आहेत ते सेम डायरेक्शन मध्ये ओपन होण्याचे चान्सेस आहेत, पण तरी सुद्धा फ्लॅट टू गॅप अप ओपनिंग एक्सपेक्टेड आहेत माझ्या साईड. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.